उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरात विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना सायकलींचं वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच रक्तदान, नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम राबविण्यात आले। कार्यक्रमात दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी सायकलींचं वितरण करण्यात आलं। तसेच वैद्यकीय प्रवेश परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरवही करण्यात आलाय। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक केलंय। या प्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी समाजोपयोगी उपक्रमांमुळे वाढदिवस साजरा करण्याची ही प्रेरणादायी परंपरा असल्याचं सांगितलं। दिव्यांग, विद्यार्थी आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देत सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या या उपक्रमांचे नागरिकांनी स्वागत केलंय। सामाजिक सेवेला प्राधान्य देत साजरा करण्यात आलेला खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। जिल्ह्यामध्ये मोठा एकत्रित त्याचा आपण आविष्कार म्हणू किंवा एकत्रित त्याचं जे काही साध्य झालं ते अत्यंत मोठ्या स्वरूपात, विराट स्वरूपात मिळालं। मग वृक्षारोपणाचे असतील, स्वच्छतेचे असतील, विद्यार्थ्यांच्या बाबतीतले काही सेवेचे असतील, त्यांना वह्या पुस्तकं वाटप असतील, रुग्णालयामध्ये सेवा देण्याचे असतील, असे बरेच कार्यक्रम, रक्तदान शिबिर आहे, मग महाराजा अभियान झाले त्यामधून, आणि बराच वेळ आपल्याला झालेला आहे। बाकी सर्वजण बोलणार आहे, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अनेक वेळा प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही। अनेक कार्यकर्ते अशा ज्यांनी आपलं पूर्ण जीवन दिलं, त्यांना आयुष्यभरही काहीच मिळालं नाही, परंतु एका विचारानं या देशासाठी, देशाचं भलं करण्यासाठी व देशाचं पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी त्या विचारानं आपण या पक्षामध्ये काम करून राहिलं। त्यामुळे एखाद वेळेस काही मिळालं नाही मिळालं तरीही या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आमच्या येणाऱ्या पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी, कारण 2014च्या आधीचा काळ जर आठवला, आज जे साधारण 35-40 एखाद वेळेस